नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीने सगळ्यांसमोर जबरदस्त असा खुलासा केलेला असतो। वल्लरीला वाटतं की पार्टीमध्ये सदावर्ते यांना बोलावून ती ईश्वरीचं तोंड बंद करेल आणि सगळ्यांसमोर आकाश आणि त्याचबरोबर मेघना यांच्या लग्नाची ती अनाउन्समेंट करेल आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि नम्रताचं तोंड कायमचं बंद करेल असं वल्लरीला वाटत असतं। पण प्रेक्षकांनो, कसं आहे ना, इथे आता ईश्वरीसाठी आपली बहीण आणि त्याचबरोबर आकाश हे दोघेही खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच कुठल्याही परिणामांचा विचार न करता ईश्वरीने खूपच जास्त महत्त्वाचं पाऊल उचललेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीने वल्लरीच्या नाकावरती टिचून महत्त्वाची अनाउन्समेंट ही सगळ्यांच्या समोर केलेली असते। तर ईश्वरीने सगळ्यांसमोर नम्रता आणि आकाश या दोघांच्या प्रेमाचा खुलासा केलेला असतो। त्या दोघांचे एकमेकांवरती भयंकर प्रेम आहे असं तिने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं आणि त्यामुळे त्या दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केलं पाहिजे असं ईश्वरी म्हणते। ही गोष्ट वल्लरीला आवडत नाही, तिच्या ती पचनी पडत नाही आणि सगळ्यांच्या समोर वल्लरी ईश्वरीवरती हात उगारते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीवरती हात उगारणाऱ्या वल्लरीला अर्णवने चांगला धडा शिकवलेला असतो। तर ईश्वरीची बाजू घेत अर्णवने सगळ्यांसमोर वल्लरीची लायकी काढलेली असते आणि ज्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे त्या दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केलं पाहिजे असं अर्णव सगळ्यांसमोर बोलत ईश्वरीच्या बोलण्याला सपोर्ट करतो आणि नम्रता आणि आकाश हे दोघंजण एकमेकांवरती प्रेम करतात, त्यांच्या प्रेमाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं ईश्वरीने स्वतःच्या जीवाची बाजी लावत अंजली आणि बाळाचा जीव वाचवलेला असतो। तेव्हा अंजली ईश्वरीला स्पेशली थँक्स म्हणण्याचा प्रयत्न करत असते, त्यासाठी छोटीशी पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये ती ईश्वरीला एकदम आता स्पेशल फील करवते आणि तिला गिफ्ट देते, तिचं सगळ्यांसमोर भरभरून कौतुक करते। या सगळ्या गोष्टी होतच असतात, पण प्रेक्षकांनो, त्याच्यामध्येच इथे आता मामीने म्हणजे वल्लरीने सदावर्ते या पाहुण्यांना बोलावलेलं असतं। तर इथे मिस्टर अँड मिसेस सदावर्ते आणि त्यांची मुलगी मेघनासुद्धा आलेली असते। त्यांना पार्टीमध्ये वल्लरीने मुद्दामूनच बोलावून घेतलेलं असतं, कारण आकाश आणि मेघनाच्या लग्नाची बोलणी करायची असतात, तिला डिरेक्टली अनाउन्समेंट करायची असते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे नम्रता आणि आकाश ईश्वरीला विचारतात की ईशू, अगं आमच्या दोघांबद्दल तू जीजूंजवळ बोललीस का असं नमू विचारते, तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ग ताई, एवढी मोठी महत्त्वाची गोष्ट अर्णव सरांना सांगायची आहे, त्यांचा मूड कसा आहे ते पण मला बघावं लागणार आहे ना ग। कारण आधीच अर्णव ईश्वरीवरती चिडलेला असतो, तिच्या आईवरती रागवलेला असतो आणि एवढं सगळं असताना नम्रताच्या आणि आकाशच्या प्रेमाबद्दल त्याला सांगायचं म्हणजे ईश्वरी थोडी घाबरतच असते। म्हणून ती त्याच्या आता मूडचा इथे विचार करत असते, जेणेकरून राग असताना सांगायला नको, नाहीतर रागाच्या भरामध्ये त्यांच्या प्रेमाला नकार दिला तर, अशी भीती ईश्वरीला वाटत असते आणि म्हणून ती थोडा वेळ घेऊन सांगणार असते। पण आकाश आता बरोबर बोलतो। आकाश म्हणतो, ईश्वरी, तू लवकरात लवकर दादाला आमच्या प्रेमाबद्दल सांगू टाका, कारण मला आता थोडी वियर्ड फिलिंग येते, मला थोडं कसं तरीच होतं आहे, असं वाटतंय की आमच्या प्रेमामध्ये काही अडचणी निर्माण होतील का, मला खरंच खूप भीती वाटते। तेव्हा ईश्वरी म्हणते, फिकर नॉट आकाश सर, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन। तेव्हा इथे अंजली ईश्वरीचं भरभरून कौतुक करते की कशा पद्धतीने तिने तिचा आणि बाळाचा जीव वाचवला, गाडी चालवत येत नसतानासुद्धा हळूहळू गाडी चालवत तिने हॉस्पिटलपर्यंत नेलेली असते। सगळ्या गोष्टी बोलून झाल्यानंतर अंजली म्हणते की ईश्वरी, आता हा माईक तुझ्या हातामध्ये घे आणि सांग ना, आज तुला काय हवं आहे, आज तुला जे काही हवं आहे ना ते तुला मिळेल, मग ते चिंटूकडून असू दे किंवा आम्हा
सगळ्यांपैकी कुणाकडेही तू काहीही माग, आमच्याकडून सुद्धा ते तुला मिळेल. तेव्हा माग, तुला काय हवंय ते सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्ही सगळेजणच इथे आहात, मग मला जे हवंय ना ते मी मागते. म्हणजे इथे ते माझ्यासाठी एकटीसाठी हवंय असं नाही, आपल्या सगळ्यांसाठी ती गोष्ट चांगलीच असेल. तेव्हा ईश्वरी आता बोलायला जात असते की मला इथे आता आकाश सर आणि नमोताईच्या प्रेमाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या दोघांचं लग्न व्हावं असं मला वाटतं, ही माझी इच्छा आहे. असं ती कदाचित बोलणारच असते, कारण तेवढ्यातच तिथे वल्लरी येते. वल्लरी म्हणते, ईश्वरी, हा माईक जरा माझ्याकडे देतेस का? आणि तिने आता हातातून माईक जणू काही तिच्या हातातून तो खेचूनच घेतलेला असतो. आणि मग काय ती म्हणते की आज इथे पार्टीनिमित्त सगळेजण जमलेलेच आहेत, त्यामुळे मला एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की आज मी इथे तुमच्या सगळ्यांच्या समोर माझा मुलगा आकाश आणि मिस्टर अँड मिसेस सदावर्ते यांची मुलगी, एकुलती एक मुलगी मेघना, या दोघांच्या लग्नाची बोलणी मी केलेली आहेत आणि आज मी त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट करते ह्या पार्टीच्या निमित्ताने. सगळ्यांना कळू दे की आकाश आणि मेघना यांचं लग्न ठरलेलं आहे. लवकरच एंगेजमेंट आणि लवकरच लग्नसुद्धा होईल. मी तर म्हणते मिस्टर अँड मिसेस सदावर्ते, तुमची काही हरकत नसेल तर एंगेजमेंट आपण इथे सगळ्यांच्या साक्षीने करून घेऊया का? मी तर कधीच तिच्यासाठी अंगठे आणूनच ठेवले. तेव्हा मिस्टर अँड मिसेस सदावर्ते म्हणतात, आमची काही हरकत नाही आहे, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण सगळेजणच इथे जमलेले आहेत. आम्हाला तर तुम्ही सगळेजण खूप आवडलात, मुलगासुद्धा छान आहे, त्याबद्दल तर तुम्ही भरभरून सांगितलं आहे. मग आमची काही हरकत नाही, आपण सगळ्यांसमोर इथे एंगेजमेंट करून घेऊया. वल्लरी म्हणते, ठीक आहे आकाश, बघतोयस ना मेघना किती सुंदर आहे ते, आणि खास म्हणजे एकुलती एक आहे आणि ते सुद्धा श्रीमंत घरातली. अरे आपल्या स्टेटसचे लोक आहेत ते. नम्रताना ईश्वरीला वाईट वाटतं. तेव्हा इथे मिस्टर आणि मिसेस सदावर्ते म्हणतात की आपण एंगेजमेंट करून घेऊया, आमची काही हरकत नाही आहे. मेघना चालेल ना? तेव्हा मेघना म्हणते, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर मलाही नाही आहे. तुम्ही आधी त्यांना विचारा, त्यांना हे लग्न मान्य आहे ना? कारण त्यांच्या चेहऱ्याकडून बघून असं वाटतं आहे की त्यांना ह्या एंगेजमेंटबद्दल किंवा ह्या लग्नाच्या बोलणीबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेव्हा प्लीज तुम्ही त्यांनाही विचारा, त्यांचं मत जाणून घ्या. वल्लरी म्हणते, मेघना, अगं असं काय करतेस? माझा मुलगा आहे तो, त्याला आता काय वाटतं आहे मला चांगलंच माहिती आहे. त्याला आश्चर्य तर वाटलं आहे की लग्नाची बोलणी इतक्या लवकर, पण तू त्याला खूपच जास्त आवडली आहेस हे पण मला माहिती आहे. तेव्हा इथे आता या सगळ्या गोष्टी मेघनाला खऱ्याच वाटत असतात. पण अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो आणि नम्रताकडे. त्या दोघींचे चेहरे खूप पडलेले असतात. अर्णव म्हणतो, तुला काय झालं आता? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, हे जे काही चाललं आहे ना अत्यंत चुकीचं आहे सर, असं करायला नको होतं मामींनी. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे आकाश आणि मेघनाचं लग्न तिने ठरवलं आहे, त्यात तिने चुकीचं असं काय केलं आहे? आकाशचं लग्न आज ना उद्या करायलाच हवं ना, मग तू त्यांच्याच प्रेमाबद्दल बोलत होतीस का? तेव्हा नम्रता म्हणते की इशू, हे सगळं काय चाललं आहे? इशू म्हणते, नाही सर, मी त्यांच्याबद्दल बोलत नव्हते. तेव्हा अर्णव म्हणतो, मग? तेव्हा ईश्वरी म्हणते, थांबा सर, आता जे काही करायचं आहे ते मलाच करावं लागेल. तुम्ही सपोर्ट कराल की नाही मला नाही माहिती, पण मी मात्र माझ्या ताईला आणि आकाश सरांना असं नाही बघू शकत. तेव्हा ईश्वरी आता वल्लरीच्या हातातून माईक काढून घेते आणि म्हणते, मामी, अहो हे काय करताय तुम्ही? आकाश सरांचा चेहरा तरी बघा, त्यांना या लग्नाची तुम्ही कल्पना दिली नव्हतीत का? आणि आधी तुम्ही आकाश सरांना विचारलंत का की त्यांचं कुठल्या मुलीवरती प्रेम आहे की नाही, त्यांना हे लग्न करायचं आहे की नाही? अहो हल्ली मनाच्या विरुद्ध लग्न झालेली टिकतात असं तुम्ही ऐकलंय, बघितलंय कुठे? कितीतरी लग्न अशीच मोडतात, कारण त्या लग्नामध्ये त्यांची मर्जी सामील नसते. त्यामुळे तुम्ही घाईघाईने हे लग्न अनाऊन्स करून मोकळे झालात, पण निदान मुलाची त्याच्यामध्ये मर्जी आहे की नाही ते तरी विचारा. तेव्हा वल्लरी म्हणते, जास्त बोलू नकोस, माझा मुलगा माझ्या शब्दाच्या पुढे कधीही जाणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मेघना, तुम्हाला असं वाटतं ना की या लग्नामध्ये आकाश सरांची मर्जी सामील असावी? मेघना म्हणते, हो नक्कीच, त्यांचीसुद्धा मर्जी हवी आहे मला. मला कुणाजवळही मनाविरुद्ध लग्न करायचं नाही आहे, तो संसार कधीही सुखाचा होणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आकाश सर,
आता तुम्हाला एक संधी आहे. आता मला बघायचं आहे तुमचं प्रेम खरं आहे की नाही ते. तेव्हा हा माईक घ्या आणि सांगा की तुमचं कुठल्या मुलीवरती प्रेम आहे का. तेव्हा इथे आकाश तो माईक हातामध्ये घेतो आणि म्हणतो, हो, माझं नम्रतावरती मनापासून प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे आणि ही गोष्ट आईला माहिती आहे. आणि तेव्हा इथे आकाश म्हणतो की लग्न करेन तर नम्रताबरोबरच, नाहीतर मी दुसरं कुठल्याही मुलीला फसवणार नाही आहे, कारण त्या लग्नामध्ये माझी मर्जी सामील नसणार आहे आणि ते लग्न कधीच सक्सेसफुल होणार नाही आणि मला दुसरं कुठल्याही मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही आहे आणि माझं प्रेम जिच्यावरती आहे मला तिच्याबरोबरच लग्नसुद्धा करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने सगळ्यांसमोर हिंमत दाखवलेली असते. त्याने लग्न करेन तर फक्त आणि फक्त नम्रताबरोबरच असं सांगून इथे आता ईश्वरी आणि नम्रता या दोघांचंसुद्धा मन जिंकलेलं असतं, कारण त्यांची खात्री पडते की आकाश नम्रतासाठी एकदम योग्य आहे, कारण तो आपल्या आईला वल्लरीला घाबरत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला हेच म्हणायचं होतं की माझी ताई नम्रता ताई आणि आकाश सर या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि ज्यांचं प्रेम आहे त्यांचं लग्न झालं पाहिजे. बरोबर ना मामी? मग तुम्ही त्यांना न विचारता ही लग्नाची बोलणी कशी काय केलीत? तेव्हा इथे सदावर्ते म्हणतात, इथे तुम्ही आम्हाला का बोलावलं? जर तुमच्या घरातल्या लोकांना काही सांगितलंच नव्हतं, तुम्ही मुलाला काही सांगितलं नव्हतं, त्याच्या मनामध्ये काय आहे ते जाणून न घेता तुम्ही ही बोलणी का केलीत आणि घाईघाईने आम्हाला इथे बोलावून घेतलं? आमचा इथे अपमान करून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलावलं का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे बघा, तुमचा अपमान आम्ही केलेलाच नाही आहे आणि तसं आमचं इंटेन्शनसुद्धा नाही आहे. पण एक गोष्ट तुम्ही विचार करा ना, आम्हाला याबद्दल काही माहितीच नाही आहे, साधी कल्पनासुद्धा देण्यात आलेली नाही आणि त्याचबरोबर मुलालासुद्धा काही माहिती नाही आहे आणि त्याचं जर दुसऱ्या मुलीवरती प्रेम आहे हे जर तुम्हाला आताच कळतं आहे तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी चांगली गोष्ट आहे ना. तुम्हाला अशा मुलाबरोबर तुमच्या मुलीचं लग्न लावून द्यायला आवडेल का, ज्याचं मन, ज्याचं प्रेम एका दुसऱ्याच मुलीवर आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की म्हणूनच मी म्हणते की लग्न जर तुम्हाला लावून द्यायचं असेल ना मामी, तर या दोघांचं लावून द्या, नमूताई आणि आकाश सरांचं लावून द्या. तेव्हा वल्लरीला राग येतो आणि ती म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझा अपमान करायची आणि माझ्या आलेल्या पाहुण्यांचा अपमान करण्याची? तुला काय गरज होती हा टॉपिक आत्ताच काढायची? तुझी जीभ चुरू चुरू खूपच जास्त करायला लागली. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की तुझ्या तर आता, आणि ती आता ईश्वरीवरती हात उगारत असते, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर. तेव्हा अर्णव आता वल्लरीचा हात पकडतो आणि म्हणतो, मामी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती सगळ्यांसमोर हात उगारायची? तेव्हा इथे आता वल्लरी म्हणते, काय काय म्हणालास तू अर्णव, तुझी बायको? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, माझी बायकोच आहे ती, तिच्यावरती तू हात उगारशील आणि मी गप्पपणे बघून बसेन? का बरं? का? तिने काय चुकीचं केले? तिने सांगितलं की इथे नम्रता आणि आकाशचं एकमेकांवरती प्रेम आहे, मग ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तुझ्या मुलाचं ज्या मुलीवरती प्रेम आहे त्याच्याबरोबर लग्न लावून देण्यामध्ये तुला का कमीपणा वाटतोय? तेव्हा इथे ईश्वरीने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की नम्रताताई आणि आकाश सरांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि त्या दोघांनीच लग्न केलं पाहिजे, कारण त्या दोघांनी माझ्याकडून प्रॉमिस घेतलं आहे की मी त्यांचं लग्न लावून देईन, मी सगळ्यांना कन्व्हिन्स करेन आणि मला ते प्रॉमिस पूर्ण करायचं आहे. त्या दोघांसाठी आपण हा निर्णय घ्यायला नको का? घरातले सगळेजण म्हणतात की आकाशचं ज्या मुलीवरती प्रेम असेल त्या मुलीला आमच्या घरची सून करून घेण्यामध्ये आम्हाला कसलाही कमीपणा नाही, त्याची मर्जी ते आमची मर्जी असेल. आणि नम्रता गुणी मुलगी आहे, खूप चांगली मुलगी आहे, तिच्याबरोबर जरी आकाशचं लग्न झालं तर ती त्याचा संसार सुखाचाच करेल आणि आम्हाला तेच हवं आहे. काय गं वल्लरी, नम्रतासारखी शांत सून तुला मिळणार आहे, ती तुला आवडत नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने हात उगारलेला असतो तेव्हा अर्णवला भयंकर राग येतो. तो म्हणतो, मामी, यापुढे माझ्या बायकोवरती हात उगारायचं नाही हां, तिच्यापासून तू लांबच राहायचं. तिच्यावरती हात उगारलेला मला सहन होणार नाही. माझं आणि तिचं काहीही असेल, पण आज ती माझी बायको आहे आणि तिचा अपमान तुम्ही कोणी केलेला मला नाही चालणार. ते सुद्धा तिची काही चूक नसताना ती आकाशला त्याचं प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न करते, ही गोष्ट तुला खटकली म्हणून तू सगळ्यांसमोर माझ्या बायकोचा अपमान करशील? मी ते अजिबात टॉलरेट करणार नाही आहे. तेव्हा मिस्टर आणि मिसेस सदावर्ते म्हणतात की तुमचं चालू द्या, आम्हाला आता इथे थांबायचं नाही आहे. जर आपली सोयरीकच होणार नसेल तर इथे थांबून आम्ही काय करायचं?
वल्लरी त्यांच्या मागे मागे त्यांना थांबवायला जात असते, पण मिस्टर अँड मिसेस सदावर्ते त्यांच्या मुलीला घेऊन तिथून निघून गेलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने ईश्वरीने आता सगळ्यांसमोर मामीला न घाबरता इथे नम्रता आणि आकाशच्या प्रेमाबद्दल खुलासा केल्यानंतर इथे आकाशमध्ये सुद्धा हिंमत येते आणि तो नम्रतावरचं प्रेम सगळ्यांसमोर कबूल करतो आणि आपल्याला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे असं सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी ईश्वरीचा रागराग करत असते. तेव्हा अर्णवने सांगितलेलं असतं की मिस इंदौरची याच्यामध्ये काही चूक नाही आहे. आकाशचं नम्रतावरती प्रेम आहे आणि तेच तर तिने फक्त सगळ्यांना सांगितलं. त्यामुळे मामी, यापुढे जर तू या विषयावरून कधीतरी ईश्वरीवरती हात उगारलास ना, तर मला ते सहन होणार नाही. मी आताच सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगतोय. अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णवने ईश्वरीची बाजू घेत वल्लरीला चांगले खडे बोल सुनावत तिला तिची लायकी दाखवून दिलेली असते. आणि नम्रता आणि आकाशचं लग्न होणार, मी त्यांचं लग्न लावून देईन, मी त्यांच्या प्रेमाला सपोर्ट करेन, असं अर्णवने सगळ्यांसमोर हे अनाऊन्स केलेलं असतं. ईश्वरी जशी सगळ्यांना आवडते तशी नम्रताही सगळ्यांना आवडते. मामी सोडली तर फक्त इथे राकेशच आहे ज्याला हे लग्न मान्य नसेल. बाकी घरातले अंजली असू दे, त्याचबरोबर मामा असू दे, आजी असू दे, सगळ्यांनाच हे लग्न मान्य असतं. त्यामुळे अर्णव म्हणतो, जी आकाशची मर्जी असेल तेच या घरामध्ये होणार. त्याचं जर नम्रतावरती प्रेम आहे तर त्या दोघांचंच लग्न होणार असं त्याने सांगितलेलं असतं. आणि ही गोष्ट वल्लरीला अजिबात पटलेली नसते. पण इथे आकाशच्या आता आनंदासमोर तिलासुद्धा सध्या तरी आपलं तोंड बंद करावं लागतं, कारण सगळेजण इथे आता आकाशच्या निर्णयामध्ये खुश असतात. तिच्या बाजूने तेव्हा कुणीही साथ देत नाही. त्यामुळे वल्लरीला तोंडावरती बोट ठेवून गप्प बसावं लागतं.